न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. मोशी दुर्घटनेला 50 तास उलटले. संजय कुलकर्णींच्या निलंबनाच्या मागणीसाठी आयुक्त कार्यालयात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन चालू आहे. मोशी कचरा डेपो परिसरात कचऱ्याचा ढीग, इमारतीवर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला तब्बल 50 तास उलटून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सर्व व्यक्तींना बाहेर काढण्यात यश आलेलं नाही. घटनास्थळी NDRF, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिका प्रशासनाकडून पूर्ण ताकदीने बचावकार्य सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आक्रमक झालेला आहे. शिवसेनेचे गटनेते तसेच पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनादरम्यान महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख संजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित करावे तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत संजय कुलकर्णी यांच्यावरील कारवाईचे लेखी आदेश दिले जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिलेला आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की मोशी कचरा डेपोतील परिस्थितीकडे सातत्यानं दुर्लक्ष झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणं गरजेचं आहे. चिंचवड शहरातील मोशी दुर्घटनेला आत्ता जवळपास 50 तास उलटले आहेत. तरी सुद्धा आत्तापर्यंत जे काही 8 ते 10 लोक गुंतलेले आहेत ते आत्तापर्यंत बाहेर काढण्यात यश आलेलं नाही आणि या संदर्भात जे पर्यावरण विभागाचे संजय कुलकर्णी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करावं अशी मागणी घेऊन जे आहे ते शिवसेना शिंदे गटाचे जे गटनेते आहेत हे ठिय्या आंदोलन करत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार. नेमकी काय मागणी आहे तुमची? आपण जर पाहत असाल की 50 तासाहून अधिक काळ खरं तर पूर्ण झालेला आहे आणि आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाकडनं जे मदत कार्य त्या ठिकाणी झालं पाहिजे होतं ते पूर्णतः निष्क्रिय दिसतंय. 50 तासाहून अधिक काळ होऊन सुद्धा जे 8 लोक अजून देखील त्या ढिगाऱ्याखाली अडकलेत त्यांना बाहेर काढण्यासाठी यश आलेलं नाहीये. शिवसेना पक्षाच्या वतीने आमची हीच मागणी असणार आहे की आम्हाला एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आली पाहिजे. तिथले जे लोक ज्यांची मृत अवस्थेमध्ये बॉडी सापडली त्यांना प्रशासनाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून जी काही मदत आपल्याला करता येईल ती देखील कमिशनरांनी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर बसून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांना शासनाच्या माध्यमातून, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून मदत देखील घोषित केली पाहिजे. त्या नातेवाईकांना पुढील काळामध्ये महापालिकेमध्ये कर्मचाऱ्यांना कामाला घेतलं पाहिजे. अशा सगळ्या बाबी आहेत जे आम्ही लेखी स्वरूपात या निमित्ताने कमिशनरांच्या कॅबिनमध्ये आणलेले आहेत आणि जोपर्यंत आयुक्त साहेब आम्हाला भेटत नाही आणि लेखी स्वरूपामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन देत नाही की ते या नातेवाईकांना, त्यांच्या घरच्यांना आणि या अधिकाऱ्यांवरती कारवाई करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहे. ताई, खरं तर ज्या कचऱ्याच्या ढिगार होत्या त्या ठिकाणी एखादी इमारत बांधायची परवानगी सुद्धा नसताना त्या ठिकाणी इमारत बांधल्या जाते. काय सांगाल? खरं तर बफर झोन असताना सुद्धा इमारत बांधली गेली आणि त्या इमारतीच्या मध्ये जेवणाच्या वेळेमध्ये लोक कॅन्टीनमध्ये असताना ती लोक मृत झालेली आहेत. आणि महत्वाचं म्हणजे तिथे आता किती लोक आहेत हे सुद्धा प्रशासनाला सांगता येत नाही. ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. म्हणजे त्या तिकडचे कॅमेरे बंद असणार आहेत आणि ही जी लोक गेली, ज्या ढिगाऱ्याखाली कचऱ्याच्या गेली, तो ढिगारा हा नियमाच्या बाहेर होता. 20 मीटरपेक्षा जास्त उंची असू नये असं शासकीय केंद्र शासनाचा स्वच्छ भारत सर्वेक्षणाचा नियम असताना ज्या स्वच्छ भारत सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण निधी घेतलाय या वेस्ट टू एनर्जीसाठी आणि त्याच्या सुद्धा नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. त्यामुळं त्या संजय कुलकर्णी जे पर्यावरण विभागाचे मुख्य आहेत त्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी जर जबाबदारी नाही स्वीकारली तर आमच्या आयुक्तांना मागणी आहे की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा, तिकडचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांची चौकशी करा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. तुम्ही ठिय्या आंदोलन करताय, जर समजा तुमची आता ही मागणी पूर्ण नाही झाली तर काय भूमिका असणार आहे तुमची? आम्ही इथून उठणारच नाहीये, आम्हाला जोपर्यंत आयुक्त लेखी देत नाहीये. तुम्ही आम्ही ठरवलंय म्हणजे? शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेच्या आंदोलनाची आयुक्तांना कल्पना आहे आणि नसली तर आता या ठिकाणी ती कल्पना येईल असं माझं म्हणणं आहे. आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटाचे हे नगरसेवक आहेत आणि आंदोलन जे आहे ते आयुक्ताच्या कार्यालयामध्ये करतायत आणि जोपर्यंत आयुक्त लेखी देणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नसल्याचं देखील या ठिकाणी या शिवसैनिकी नगरसेवक जे आहेत त्यांनी
ठरवलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्र 18 साठी देवा भालके, पिंपरी चिंचवड. निलंबन करा, निलंबन करा. संजय कुलकर्णींना निलंबन करा. प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. संजय कुलकर्णी. पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.